नांदेड जिल्ह्यातील जवळा मुरार गाव 25 डिसेंबरची ती पहाट. गावकरी अजून झोपेतूनही जागे झाले नव्हते. तेवढ्यात एका किंकाळीने संपूर्ण गाव हादरलं. कारण एकाच कुटुंबातील चौघांचा झाला होता मृत्यू. पण धक्कादायक गोष्ट अशी होती की आई वडील एका ठिकाणी मृतावस्थेत होते आणि त्यांची 2 मुले दुसऱ्याच ठिकाणी ते मृतावस्थेत आढळून आली. हे सामूहिक हत्याकांड होतं की आणखी काही? या घटनेमागे कोणाचा हात होता? राजकारण की जुनं वैर? सत्य इतकं भयानक होतं की घटनास्थळी आलेल्या पोलिसांच्याही काळजाचा ठोका चुकला. नेमकं प्रकरण काय आहे ते आपण कोणाच्याही लक्षात आलेलं नव्हतं. त्यानंतर चौघांचाही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पण प्रत्यक्ष कारण काय असावं हे तर कोणालाच कळालं नव्हतं. त्यामुळे पोलीस प्रशासनालाही यातील मुख्य आरोपी कोण याचा शोध लावायचा होता. त्यानुसार त्यांनी गेल्या 3-4 दिवसापासून मुख्य कारणही शोधून काढलं आहे. पण ते कारण काय आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत. यातील धक्कादायक कारण तुम्ही ऐकाल तर तुम्ही देखील हादरून जाल. तर चला आपण जाणून घेऊ की नेमकं काय घडलं होतं. लखे कुटुंबातील कांडाला कोण जिम्मेदार आहे? चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन घटनेचं नोटिफिकेशन येईल. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुका आहे आणि या तालुक्यातील जवळा मुरार गाव आहे. या गावात राहणारे रमेश हवनाजी लखे वय वर्ष 51 वर्ष आणि त्यांची पत्नी राधाबाई रमेश लखे वय वर्ष 44 असं त्यांचं कुटुंब. त्यांच्या कुटुंबात बजरंग वय 22 वर्ष आणि उमेश वय वर्ष 25 वर्ष अशी 2 मुले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी दोन्ही मुलांनी प्रयत्न केले, पण त्यांना सरकारी नोकरी काही मिळाली नाही. आणि त्यानंतर त्यांनी गावात जे काम मिळेल ते काम करायला सुरुवात केली. कधी मजुरी करायचं तर कधी बेकरीच्या दुकानावर काम करायचं, कधी गाडीवर काम करायचं. अशा प्रकारचा त्यांचा रोजगार रोज सुरू झालेला होता. दोघेही लग्नाच्या वयाचे झालेले होते, मात्र त्यांचं अजूनही लग्न झालेलं नव्हतं. कारण बेरोजगार म्हणून त्यांच्या आयुष्यात लग्न होईल की नाही असाही प्रश्न होता. मात्र याच कालावधीत रमेश लखे यांच्या आयुष्यात दुर्धर आजार आला आणि संपूर्ण कुटुंबाचं चित्रच बदलून गेलं. नेमकं गेल्या 25 वर्षापूर्वी सुरू झालेल्या बिमारीकडे रमेश यांनी दुर्लक्ष केलं आणि तेच आजारपण पुढे वाढत जाऊ लागलं. आणि याच कालावधीमध्ये रमेश लखे यांचा मोठा मुलगा उमेश हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुदखेड तालुका उपाध्यक्ष झाला. त्यानंतर त्याने राजकीय संघर्ष केला, पण काही कालावधीनंतर त्याच्यावर आलेल्या अडचणीमुळे त्याने राजकारणापासून थोडं वेगळं राहण्याचा प्रयत्न केला. काम करून वडिलांचं आजारपण दूर करण्यासाठी घरातील दोन्ही मुले कामाला लागली होती. हाताला जे काम येईल ते काम दोघेही भाऊ करत होते. पण काळ जसा जसा पुढे जाऊ लागला त्याचप्रमाणे रमेश याच्या आजारपणाचा खर्च वाढू लागला. त्यामुळे मुलांचा तो जो काही पैसा येत होता तो पूर्णपणे वडील यांच्या आजारावर खर्च होऊ लागला. त्यामुळे भविष्याची वाटचाल करणं उमेश आणि बजरंग यांना कठीण वाटू लागलं. रोज बाहेर काम करायचं आणि घरी आलं की घरातील वडिलांचं आजारपण त्यांच्या डोळ्यासमोर दिसायचं. आणि ते सर्व पाहून घरातील सर्व मंडळीच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी यायचं. त्यामुळे आता काय करावं असाही प्रश्न घरातील सर्वांनाच पडलेला होता. घरात आई होती, वडिलांची अवस्था ही बिकट झालेली होती, तरी देखील सर्व काही सुरळीत सुरू असल्याचा आव दोन्ही भाऊ करत होते. पण परिस्थितीने त्या दोघांची एवढी परीक्षा पाहिली की दोघांनाही आयुष्य नको रे बाबा असं म्हणण्याची वेळ आली. 2 दिवसापूर्वी राधाबाई यांनी त्यांच्या बहिणीच्या मुलाला नाताळच्या सुट्ट्यानिमित्त गावात आणलं होतं आणि त्यानंतर 23 तारखेच्या दरम्यान त्यांनी त्याला परत सोडलं. 24 डिसेंबर 2025 रोजी मात्र वडिलांच्या आजारपणामुळं जे कर्ज झालं होतं ते त्यामुळे दोन्ही मुले हतबल झालेली होते. त्यांना मृत्यूशिवाय दुसरा मार्ग दिसतच नव्हता. पण त्यांनी फक्त स्वतःचाच विचार केला नाही, तर त्यांनी एक असा निर्णय घेतला जो ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. त्यांनी आधी आपल्या आई वडिलांचा गळा दाबला, जेणेकरून त्यांच्या पश्चात त्यांना त्रास होऊ नये. आणि त्यानंतर स्वतःच्या मृत्यूला देखील त्यांनी कवटाळलं. एका हसत्या खेळत्या कुटुंबाची ही एकजीट झाली होती. एका हसत्या खेळत्या कुटुंबाची हे एकजीट का झाली याला जबाबदार कोण? गरिबी की आपली व्यवस्था? मध्यरात्री या झालेल्या कांडानंतर जेव्हा सकाळी लोक उठले आणि राधाबाई या गावातील देवीच्या मंदिराची त्यांच्याकडे पूर्ण व्यवस्था होती आणि त्या पहाटेच 5 वाजता उठून मंदिर उघडायच्या आणि त्यानंतर मग भक्तगण त्या ठिकाणी यायचे. मात्र 5 वाजून गेले होते, जवळपास 7 वाजण्याची वेळ झाली होती,
तरी बी राधाबाई यांनी अजून मंदिर उघडलं नव्हतं. त्यामुळे त्या ठिकाणी आलेल्या काही महिला या राधाबाई यांच्या घराकडे गेल्या आणि घराकडे गेल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडला. त्यांना समोर जे दृश्य दिसलं त्यामुळं त्यांच्या तोंडातून किंकाळ्या निघू लागल्या आणि सकाळच्या सुमारास अशा प्रकारे ओरडणं सुरू झाल्यानंतर गावातील लोकही त्या ठिकाणी जमू लागले. पण खरी खळबळ तेव्हा उडाली जेव्हा कळालं की त्यांची दोन्ही मुले उमेश आणि बजरंग घरात नव्हते. अख्खं गाव त्यांचा शोध घेत होतं आणि काही वेळातच बातमी आली की मुगट रेल्वे स्टेशन जवळ 2 तरुणांचे मृतदेह सापडले आहेत आणि ते दुसरे तिसरे कोणी नसून उमेश आणि बजरंग यांचे होते. आई वडील घरात आणि मुले रेल्वे रुळावर एकाच वेळी 2 वेगवेगळ्या ठिकाणी हे मृत्यू कसे झाले हा योगायोग होता की प्लॅन होता. गावात चर्चा सुरू झाली होती. उमेश लके हा मनसेचा मुदखेड माजी तालुका उपाध्यक्ष होता. राजकारणात सक्रिय असलेल्या तरुणाचा असा अंत होणं यामागे काही राजकीय षड्यंत्र होतं का की कोणाशी भांडण झालं होतं का? पोलिसांसमोर हे सर्वात मोठं आव्हान होतं. प्रत्यक्षदर्शींना तर काहीच माहीत नव्हतं आणि मारेकऱ्यांचा कोणताही पुरावा मागे उरलेला नव्हता. गावकरी दहशतीत होते कारण कुणी अजूनही मुकाट होता असं सर्वांना त्या ठिकाणी वाटत होतं. पोलीस प्रशासनाने तातडीने तपासाची चक्र फिरवली आणि गेल्या 3-4 दिवसापासून पोलीस अशा पुराव्याच्या शोधात होते की जो या 4ही मृत्यूंचा संबंध जोडू शकेल. पोलिसांनी त्यानंतर लखे कुटुंबाचा भूतकाळ तपासायला सुरुवात केलं आणि तेव्हा समोर आलं एक सत्य ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नव्हतं. कारण रमेश लखे हे गेल्या 25 वर्षापासून अर्धांगवायूने त्रस्त होते. गरिबी 5वीला पुजलेली होती, पण म्हणून का कोणी स्वतःच्या कुटुंबाचा असा अंत करेल असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घोंगावत आहे. नांदेडची घटना आपल्याला खूप काही शिकून जाते. तुम्हाला काय वाटतं, या 2 भावांनी उचललेलं पाऊल योग्य होतं की त्यांनी शेवटपर्यंत लढायला हवं होतं? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच सत्य घटनांच्या विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद.